मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे आणि प्रभाग क्रमांक 169 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रवीणा मोरजकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पण आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय एकूणच पहिली प्रतिक्रिया? सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं आणि कॉन्फिडन्स आहे सगळ्यांमध्ये। मुंबईकरांमध्ये कॉन्फिडन्स आहे। त्यांच्या मनात 3 वर्षापासून सगळे मतदार आणि मुंबईकर वाट बघत होते की मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी कधी येतील। कारण असं पाहता 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेचा कारभार बघता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। 25 वर्षात जेवढ्या उद्धव साहेबांनी आणि शिवसेनेने लोकांच्या संकटकाळी साठी ठेवलेल्या ज्या ठेवी होत्या, फिक्स डिपॉझिट होते, ते बरेचसे काढून टाकण्यात आलेले आहेत। हे जनतेला सगळंच माहिती आणि त्यामुळे जनता वाट बघते की लोकप्रतिनिधी कधी येतील। 169 मध्ये आनंदाचं वातावरण आहे। 2017 मध्ये मी शिवसेना पक्षाकडून लढवलेली होती सीट आणि बहुमतांनी विजयी झालेलो होतो। आणि आता सुद्धा 15 तारखेला 16 तारखेला विजयाचा गुलाल हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, राजसाहेब आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात होणार आहे। आणि महापौर सुद्धा यांचाच बसेल, मराठी माणूस। तुम्हाला विजयाचा आत्मविश्वास आहे, मात्र तुमच्या समोर शिवसेना शिंदे गटाचा देखील उमेदवार आहे, काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली, वंचितचा देखील उमेदवार आहे, कसं बघताय काय? मला आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रत्येक शिवसैनिकाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे। त्याप्रमाणे मलाही माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे। 5 वर्ष जेव्हा मला मिळाले, लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यावेळची जेवढी मी कामं केलेली आहेत ना, ती आतापर्यंत चांगल्या स्थितीत आहे। आणि मी ते ठोकपणे बोलू शकते की मी जी लोकांची सेवा केली ती तशीच व्यवस्थित आहे। रस्ते म्हणा किंवा पाण्याची जी व्यवस्था मी केली, ड्रेनेज लाईनची जी व्यवस्था केली, बरेच वर्षापासून प्रलंबित असलेली सगळी कामं, बरीचशी कामं करण्याचा मी प्रयत्न केला। पादचारी पूल, आपलं क्रांतीनगर आणि सावळेनगरला या साईडला ईस्टला येण्यासाठी जो पादचारी पूल होता, त्याची लोकांना आवश्यकता अनेक वर्ष होती आणि अनेक वर्ष कुणीही त्याच्यासाठी प्रयत्न केला नव्हता। आणि फक्त 5 वर्ष सेवा करण्याची संधी मिळालेली आणि मी ती त्यांची इच्छा पूर्ण केलेली होती। आणि आपल्याला माहिती आहे 2.5 वर्ष हे कोविडमध्येच गेले आणि कोविड सारखी जगावर संकट असलेली महामारी होती आणि त्या महामारीमधून संपूर्ण मुंबईला वाचवणारे आपले माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबच होते। हे लोक विसरलेले नाहीये। इनफॅक्ट लोकांना माहिती आहे की त्यांचं संरक्षण आणि त्यांची सेवा खऱ्या अर्थाने उद्धव साहेबच करू शकतात आणि त्यांच्या जोडीला आता राजसाहेब बंधू आलेले आहेत। त्यामुळे आमचा आणि आमचाच मराठी माणूस महापौर बनेल। तुमचा आणि तुमचाच मराठी माणूस महापौर बनल असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला विजयाची खात्री आहे, परंतु तुमच्या पक्षामध्ये देखील बंडाचं निशाण आता फडकलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। ह्या होत्या प्रवीणा मोरजकर, मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।